ब्रेकनंतर मुंबईतल्या इतरही बातम्या। धारावीतल्या सखी मतदार केंद्रातही उत्स्फूर्तपणे मतदान पार पडतं आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीने। मी सध्या उभी आहे मुंबईतल्या धारावी परिसरातल्या सखी मतदान केंद्रावर। यावर्षी निवडणूक आयोगाच्या वतीनं एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला आहे, तो म्हणजे सखी मतदान केंद्र। विशेषतः महिलांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि त्यांना येताना उत्साह वाटावा यासाठी म्हणून खास या ठिकाणी आपण बघतो तयारी करण्यात आलेली आहे, रांगोळी काढण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर एक सेल्फी पॉईंटसुद्धा तयार करण्यात आले। धारावी परिसरातल्या महिलांनी आता मतदान केलं, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। या सखी मतदान केंद्रावर मतदान करून कसं वाटतं? खूप छान वाटतं। म्हणजे असं एक साईड असं वाटलेलंच नव्हतं की असं काहीतरी इमेजिंग असेल म्हणून। खूपच छान वाटलं। आतमध्ये सगळ्या महिला अधिकारी आहेत, सगळे प्रक्रिया करणाऱ्या महिला आहेत। काय वाटलं? छान वाटलं। काही अडचण नाही आली मतदान? हे पहिल्यांदाच होत आहे ना। बरोबर। सगळ्या महिला अधिकारी कर्मचारी आहेत त्या सगळे व्यवस्थित मदत करत आहेत। मतदान करण्याचा आजचा अनुभव दरवेळेपेक्षा काही वेगळा होता? माझं पहिल्यांदाच आहे, पण छान वाटलं एकदम। याचं वाचलेलं ते मी माझं पहिल्यांदाच येते, पण मला एकदम व्यवस्थित वाटलेलं असं छान आहे। प्रोत्साहन केलं वेगळं एकदम। नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं यावेळेला करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे या महिलांना खूप आनंद आहे। खास सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेला आहे। या मतदान केंद्रावर ज्या सगळ्या महिला अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्या वतीनं रांगोळी काढण्यात आली। तर आतमध्ये सुद्धा जे आहेत सगळी प्रक्रिया जी आहेत त्या पार पडणाऱ्या सगळ्या महिला अधिकारी आणि कर्मचारी आहेत। या ठिकाणी आपण बघतो धारावी परिसरात सगळे रांग आहे, सगळ्या या ठिकाणी महिला आहेत आणि मोठ्या संख्येनं महिला मतदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांच्या वतीनं या ठिकाणी नागरिकांना सगळी मदत केली जाते आहे आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पार पाडली जाते। धारावीमधलं हे महिला मतदान केंद्र जे आहे, सखी मतदान केंद्र जे आहेत ते लोकांना खूप आकर्षित करत आहे। विशेषतः महिला मतदार जे आहेत त्यांना आकर्षित करतायत की त्यांनी येऊन जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं मतदान करावं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।